नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डची के.वाय.सी आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे। ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत आपले ई-के.वाय.सी केलेले नाहीत ते आता आपले के.वाय.सी हे स्वतः घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून करू शकतात। तर के.वाय.सी करण्याची संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचे आहे। प्ले स्टोअरवर आल्यावर येथे मेरा ई-के.वाय.सी असे सर्च करा। सर्च झाल्यानंतर तुम्हाला येथे पहिलाच ॲप दिसेल, त्याला इन्स्टॉल करा। नंतर ॲपला ओपन करा। येथे तुम्हाला काही परमिशन मागितले जाईल, तर ते परमिशन तुम्हाला देऊन द्यायचे आहे। या ठिकाणी फेस आर.डी ॲप नॉट इन्स्टॉल्ड दाखवत आहे, म्हणजेच तुम्हाला ई-के.वाय.सी करण्यासाठी हे जे फेस आर.डी ॲप आहे त्याला सुद्धा इन्स्टॉल करावा लागणार आहे। तर या ॲपला इन्स्टॉल करण्यासाठी या डाउनलोड बटनावर क्लिक करा। तुम्ही ऑटोमॅटिकली प्ले स्टोअरवर याल। नंतर या ॲपला इन्स्टॉल करून घ्या। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर पुन्हा मेरा ई-के.वाय.सी ॲपला ओपन करा। आता सिलेक्ट स्टेट येथून आपले राज्य निवडून घ्या। नंतर व्हेरीफाय लोकेशन यावर क्लिक करा। आता येथे आधार नंबर विचारला गेला आहे, तर तुम्हाला ज्या सदस्याचे ई-के.वाय.सी करायचे आहे त्या सदस्याचे आधार नंबर येथे टाका व खाली जनरेट ओ.टी.पीवर क्लिक करा। येथे तुम्ही पाहू शकता की येथे एरर आलेला आहे। तुम्हाला पण अशाच प्रकारचे काही एरर जर आले तर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचे आहे। मी येथे पुन्हा जनरेट ओ.टी.पीवर क्लिक करतो। आता येथे तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ.टी.पी पाठवला जाईल। ते ओ.टी.पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। ओ.टी.पी टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, ते कॅप्चा येथे जसेच्या तसे टाकून घ्या। नंतर सबमिट बटनावर क्लिक करा। आता बेनिफिशरी डिटेल्स येथे तुमची किंवा ज्या सदस्याचे तुम्ही आधार नंबर टाकले असाल त्या सदस्याची माहिती येथे दिसेल। ई-के.वाय.सी करण्यासाठी खाली फेस ई-के.वाय.सी यावर क्लिक करा। नंतर या कन्सेंटला एक्सेप्ट करा। येथे पुन्हा तुम्हाला परमिशन मागितले जाईल, तर हे परमिशन देऊन टाका। येथे तुम्हाला काही ॲडवायझरीज पाहायला मिळतील, जेथे सांगण्यात आले आहे की तुमचा चेहरा गोल्याच्या आत असायला पाहिजे, अंधार नसायला पाहिजे, तुमचा चेहरा झाकलेला तसेच सनग्लासेस घातलेले नसावे। चेहरा गोल्यावर आल्यानंतर तुम्हाला डोळे मिचकवायचे आहे, तर खाली या बॉक्सवर क्लिक करून प्रोसीड बटनावर क्लिक करा। आता या गोल्यावर तुमचा चेहरा आणा। हिरवा रंग झाल्यावर तुमचे डोळे मिचकवा। येथे तुम्ही पाहू शकता की आपले ई-के.वाय.सी जे आहे ते सक्सेसफुल झालेले आहे। येथे तुम्हाला डेट अँड टाईमसुद्धा पाहायला मिळेल। आता तुमचे के.वाय.सी हे कंप्लीट झालेले आहे की नाही हे कसे पाहावे, तर यासाठी तुम्हाला मागे यायचे आहे। येथे पुन्हा आपले राज्य निवडा व व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करा। येथे तुमचे आधार नंबर टाकून जनरेट ओ.टी.पीवर क्लिक करा। तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ.टी.पी या ठिकाणी टाका। येथे वर असेल तसा कॅप्चा टाका व खाली सबमिट बटनावर क्लिक करा। आता बेनिफिशरी डिटेल्स येथे सर्वात खाली तुम्ही तुमचे ई-के.वाय.सी स्टेटस पाहू शकता। येथे वाय असे लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ यस होतो, म्हणजेच आपले ई-के.वाय.सी जे आहे ते कंप्लीट झालेले आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील इतर सदस्यांची सुद्धा ई-के.वाय.सी करू शकता। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।